नमस्कार फ्रेंड्स, साक्षी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला इथे उत्तप्पा करून दाखवणार आहे। सर्वात प्रथम मी इथे अगोदर तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून घेतली होती। त्याचं मिक्सरमध्ये बारीकसं असं पीठ तयार करून घेतलं आहे। छान असं भिजलेलं आहे बघा। याला मी 12 तास भिजवलं होतं। तांदूळ 12 तास भिजवले आणि नंतर त्याच्यानंतर पीठ पण 12 तास भिजले गेले। इथे खोबऱ्याचे तुकडे आणि मिरची आणि लसूणचे तुकडे घेतलेले आहेत। 4 चम्मच चणा डाळ घेतली आहे। ती थोडीशी अशी तव्यावर भाजायची आहे आपल्याला। मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। सर्वच बारीक करून घेतलेलं आहे डाळ आणि त्याच्यानंतर ते खोबऱ्याचे तुकडे आणि आपण याला छान अशी फोडणी देणार आहोत। कढीपत्ता आणि मोहरीची हळद टाकलेली आहे। तडका द्यायचा चांगला असा चटणीला। छान होते अशी चटणी। ओला नारळाचे खोबऱ्याचे तुकडे घेतले होते। चटणी तयार आहे आपली। सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 4 चम्मच दही ॲड केलेलं आहे। उत्तप्प्यासोबत चटणी असायलाच हवी। छान तवा तापून घेतलेला आहे इथे। डोसे घालून घेऊया आपण। मीडियम गॅस ठेवायचा आणि डोसे घालून घ्यायचे। खूप छान होतात। सुंदर अशी जाळी पडते बघा। असे 4-5 मी करून घेतले होते। तयार आहे डोसा आणि चटणी। थँक्यू। आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।